म्हणजे दुसऱ्याला समजून घ्यायचं. समजून पण घेण्यात त्यासाठी आधी स्वतःला पण समजून स्वतःला घ्यायला पण लागेल. समजून घ्यावं लागतं. म्हणजे असं आहे की अ, आपण स्वतःला ओळखत दुसऱ्यांना ओळखत असतो. कसं? म्हणजे मला समजा राग आला, हं. खूप राग आला मला. तर मला तो राग जस्टिफाईड वाटतो. तू असं बोललास ना म्हणून हं. मला राग आला. तू गप्प बस म्हणजे सगळं ठीक होईल. असा पण मी जेव्हा म्हणतो, तेव्हा मी थांबून असं नाही म्हणत, की तो काय बोलला, तो ट्रिगर होता. आग मेरे दिल में लगी है. तर ट्रिगरकडे बोट दाखवूया नको. माझ्यात कोणता ज्वालाग्रही पदार्थ आहे, तो बघूया ना. की जी ठिणगी पडल्यामुळे मला इतका राग आलेला आहे. हं. याच्यामध्ये मला कळायला लागतं, की अरे माझी या माणसाकडनं अपेक्षा नव्हती. तो असं बोलला, हं. म्हणून मला राग आला. पण माझी अपेक्षा नव्हती की त्याने असं करावं. ही माझी अपेक्षा पूर्ण झाली नाही, त्यामुळे मला राग आला. म्हणजे राग येण्याची जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये तो मीच जबाबदार आहे असं नाही. परंतु मला ॲनालिसिस करता आलं ना, कोणते फॅक्टर्स असे आहेत, की जे माझ्यातले नकारात्मक आहेत किंवा माझ्यातले काही असे आहेत, की हं. ज्याच्यामुळे मला असा वारंवार राग येतो, वारंवार दुःख होतं. त्याच्यामध्ये माझ्या अपेक्षा काय आहेत, माझ्या समजुती काय आहेत जीवनाबद्दल आणि माझ्यावर मनावर कोणते संस्कार झालेले आहेत. ते सगळे संस्कार बरोबरच आहेत का? येता जाता आपल्याकडे संस्काराच्या नावाने लोक गळे काढत असतात, की कसे संस्कार होतात वगैरे. अरे संस्कार हे आपण तपासून घेतले पाहिजेत ना. जे हं. लहान लोक सांगतात, की लहानपणापासून आम्हाला शिकवलंय. म्हटलं बरोबर. लहानपणचे कपडे घालतोस का आता? नाही घालू शकत ना तू. आता तुला जे साजेसे असले तेच कपडे घालावे लागणार. तुला खराब वाटले तर टाकून द्यावे लागणार, दुरुस्त करावे लागणार. तसं आहे ना मनाचं. पण मला एक इथे असा एक प्रश्न विचारायचा आहे, की आपण कधी-कधी परिस्थितीला दोष देतो, हं, आजूबाजूच्या लोकांना दोष हं, देतो. हं, पण कधी-कधी असं होतं ना, की एखादा माणूस बोलला, हं, की ते लागतं हं. आणि तेच दुसरा बोलला तर मात्र लागत नाही. मग मन आपलं तेच आहे. मग अशी रिएक्शन वेगळी का? कारण आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात. म्हणजे मी हं. एक नेहमीचं उदाहरण देतो. 90% मार्क मिळवलेल्या माझ्या 2 मित्रांच्या मी घरी गेलो. मुलाला 90% मार्क मिळाले. प्रचंड रोषणाई आणि पेढे वाटप वगैरे सगळं चाललं होतं. तर वाह रे! काय मजा, छान चांगले मार्क मिळालेत. आमचा मुलगा असा तसा. दुसऱ्याकडे गेलो. त्याच्या मुलाला पण असेच 90% मार्क. ते सगळे असे चेहरा पाडून बसले. म्हटलं, "का रे बाबा?" मला वाटतं 95% मिळाले. मातम छाया हुआ था. म्हणजे 90% या नंबरावरती नाहीये ना. व्हॉट इट मीन्स टू मी अँड व्हॉट इट मीन्स टू मी हे मी समजूत करून घेतली आहे. मला असं वाटतं म्हणून, माझ्या मनात अशी एक कल्पना आहे म्हणून, माझ्या मनाची ठाम समजूत आहे म्हणून. अशा खूप गोष्टी चालतात मंजिरी. म्हणजे आपल्याला नकळत आपल्या मनात घुसलेल्या असतात या कल्पना. आम्ही त्यांना बिलीफ्स म्हणतो. हं. दीज आर बिलीफ्स, दे आर नॉट रिॲलिटी. ते सत्य नसतं. ते सत्य आहे अशी माझी समजूत असते. मग असं काही असं असतं का? आता तुम्ही म्हणालात का नैराश्य म्हणजे हं. डिप्रेशनला काही जीन्स आर रिस्पॉन्सिबल. हो. पण डज दॅट मीन की ज्यांच्यामध्ये ते जीन्स आहेत त्या सगळ्यांनाच ते होईल, की आजूबाजूची परिस्थिती पूरक असली तर फुल ब्लोन होईल? बोथ आर. हा प्रश्न ना खूप जुना आहे. हं. नेचर की नर्चर? की हे निसर्गातच असं आहे, जेनेटिक्समध्ये तुमच्या आहे म्हणून तसं होतं किंवा तुमच्यावर तसे संस्कार झाले म्हणून. तर नर्चरिंगमुळे होतं का नेचरमुळे होतं? आता म्हणतात की आपण कुंभार मातीला आकार देतो आणि त्यातनं मडकं घडतं. अरे हो, पण सगळ्या मातीचा वापर नाही करत कुंभार. तो सिलेक्ट करतो. या मातीतनंच हे मडकं तयार होईल. त्या मातीतनं सुरई तयार होईल. ही माती टिकणार नाही. ती किती भाजायची, कशी निवडायची हे तो ठरवत असतो ना. म्हणजे सगळ्याच मातीच्या गोळ्यातनं घडा निर्माण नाही होत. सिलेक्ट करावा लागतं. तसं हा प्रश्न आहे आणि त्याचा प्रश्न हा एपिजेनेटिक्सनी खूप चांगला सोडवलेला आहे. अशा अर्थाने की वी आर प्री-डिस्पोज्ड टू सर्टन डिसऑर्डर्स. अगदी डायबिटीजमध्ये मिडल एज टाइप 2 मध्ये. तर वयाच्या 35-40 वर्षापर्यंत मी साखर खात होतो. काय झालं आणि त्याच्यामुळे मी आता माझी शुगर वाढायला लागली. तर देअर इज समथिंग सम जेनेटिक मेकअप. मग तो इतके दिवस काय झोपा काढत होता का? हो, खरंच झोपा काढत होता.
त्याला काहीतरी ट्रिगर मिळाला. तो कदाचित वयाचा असेल, परिस्थितीचा असेल, मानसिक धक्का बसला असेल आणि त्याने ते जीन्समधली ती प्रोसेस बदलली. टेलोमियर त्यात वेगळा छोटा होत गेला वयाप्रमाणे आणि त्यामुळे त्याचे शुगर वाढली. सेम थिंग इज ट्रू फॉर डिमेन्शिया ऑल्सो ना. सगळीच म्हातारी माणसं डिमेंटिक असतात असं नाही. त्यामुळे काय आहे हे? हे संपूर्ण न उलगडलेलं कोडं आहे. संपूर्ण न उलगडलेलं कोडं आहे हे आपण स्वीकारूया आणि म्हणूया की या गोष्टी अशा असतात, आपल्याला त्याचे मार्ग शोधावा लागतो. रादर दॅन थिंक अरे ह्याच्यात काहीच नाही आहे. सो हा मोठा घोळ आहे. म्हणजे अशा अर्थाने की अंतिम उत्तर काय? अंतिम उत्तर कधीच बरं होणार नाही असं मला काहीतरी सांगा. कधीच मी कधीच आजारी पडणार नाही. मग मी त्याला काय सांगितलं, म्हटलं माझा एक अनुभव सांगतो. मी सुरुवातीला गाडी घेतली, ती रिपेअरला गेली, मला वाईट वाटलं. मग त्याने सांगितलं इतके पैसे खर्च होतील, तितके पैसे. म्हटलं हां, अशी गाडी करून दे की परत तुझ्याकडे येता कामा नये. तो काय कमी शिकलेला, जेमतेम शिकलेला तो शॉक ॲब्सर म्हणायचा. मला कितीच कळत नव्हतं शॉक ॲब्सर म्हणजे काय. तर ते शॉक ॲब्सॉर्बर असतं. त्याने मला सांगितलं ऐसा कुछ बोल नहीं सकता साहब, अभी एक गैरेज के बाहर जाके गाड़ी का आपके टायर का पंक्चर हो गया तो क्या करेगा, वापस आएगा ना मेरे पास. म्हटलं अरे तुम्हाला फिलॉसॉफी शिकवलीस. म्हटलं असं नाही, फक्त मग आपण काय करू शकतो, तर आपण विचार करू शकतो की काय झालं तर काय करायचं. म्हणजे काहीतरी झटपट पण आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते आपल्याला स्पष्ट कळलं पाहिजे. देर इज नो असं इनडिस्टिंक्ट संदिग्ध असं काही असता कामा नये. मग मी त्यांना उदाहरण देतो. म्हटलं बघ, फायर ब्रिगेडमध्ये आपण समजा दुर्दैवाने आग लागली तर फायर ब्रिगेडला बोलवतो. परंतु असं पण आहे की घराघरामध्ये, हॉटेल्समध्ये स्प्रिंकलर्स लावतात. आणि काय असतं तर ठिकाणी असं लिहिलेलं असतं की एक काच असते, ब्रेक द ग्लास, इन केस ऑफ फायर ब्रेक द ग्लास. एकदम क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहेत, लाल रंगामध्ये लिहिलेलं असतं. गोंधळू नका, इकडनं चाला, तिकडे जमा. बघूया कुठे जमायचं ते, वड्याचं झाड आहे का बघूया, हा रस्ता जाईल की नाही माहिती नाही, जरा विचारा. असं काहीच नसतं ना. गो हिअर अँड डू दिस. ही क्लॅरिटी जर आपल्याला आली ना, आपल्या मनाच्या बाबतीत अगदी संपूर्ण येत नाही पण वर्केबल जरी आली ना, तरीसुद्धा आपण खूप काही स्वतःला वाचवलं आहे असं मला वाटतं. ही क्लॅरिटी आपल्याला यायला पाहिजे. ही क्लॅरिटी आपल्याला येत नाही कारण आपण सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे इतक्या प्रकारचे गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत आहेत की आपण या कोरपर्यंत जाऊच शकत नाही. आपण स्वतःलाच मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःलाच पूर्णपणे ओळखू शकत नाही. आपल्याच वल्नरॅबिलिटीज आपल्याला कळत नाही की माझी वल्नरॅबिलिटी काय आहे. ती तिची लपवून ठेवूया नको, स्वीकारूया ही माझी वल्नरॅबिलिटी आहे. लेट मी डू समथिंग अबाउट इट. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.